चंद्रभागा नदीचा उगम कसा झाला व आधी त्यांचे नाव काय होते, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पंढरपूरची चंद्रभागा नदी, जिथे लाखो वारकरी स्नान करतात, जिच्या तीरावर विठ्ठल भक्तांना दर्शन देतो. पण तुम्हाला माहित आहे का, ही नदी आधी चंद्रभागा नव्हतीच. तिचं मूळ नाव वेगळंच होतं आणि तिच्या जन्मामागे दडलेला आहे एक अद्भुत पौराणिक कथा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रभागा नदीचा उगम, तिचं खरं नाव आणि विठ्ठल भक्तीशी असलेले तिचे दिव्य नाते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवरती. चंद्रभागा म्हणजेच नेमकी कोणती नदी? पंढरपूरमध्ये वाहणारी जी नदी आपण चंद्रभागा म्हणून ओळखतो, ती प्रत्यक्षात भीमा नदीच आहे. ही नदी महाराष्ट्रातील भीमाशंकर परिसरातून उगम पावते आणि पुढे कर्नाटक तेलंगणा मार्गे कृष्णा नदीला जाऊन मिळते. पण पंढरपूरमध्ये आल्यावर या नदीला चंद्रभागा हे नाव मिळालं, कारण पंढरपूर जवळ नदीचा प्रवाह अर्धचंद्रासारखा वळण घेतो. वरून पाहिलं तर नदी चंद्राच्या कोरीसारखी दिसते. चंद्र म्हणजेच चंद्रमा आणि भागा म्हणजेच आकार किंवा भाग, म्हणून या नदीला नाव मिळालं चंद्रभागा. चंद्रभागेचं मूळ नाव होतं भीमा नदी. काही ठिकाणी तिला भीमरथी असे सुद्धा म्हटले जाते. पौराणिक कथांमध्ये आणि संतांच्या अभंगांमध्ये भीमा आणि चंद्रभागा ही दोन्ही नावं आढळतात. वारकरी संप्रदायात मात्र पंढरपूरमधील प्रवाहाला प्रेमाने चंद्रभागा माई असे सुद्धा म्हटले जाते, कारण भक्तांसाठी ही फक्त नदी नाही, तर विठ्ठलाच्या चरणी वाहणारी पवित्र गंगा आहे. आता एका सर्वात रंजक कथा. खूप वर्षापूर्वी पंढरपूर परिसरात मोठं तप सुरू होतं. त्यावेळी अनेक ऋषी मुनी येथे भगवान विष्णूंची उपासना करत होते. पण त्या भागात पाण्याची प्रचंड कमतरता होती. लोक तहानेने त्रस्त होते. यज्ञ तप करणे कठीण झाले होते. तेव्हा सर्व ऋषींनी भगवान शंकर आणि विष्णूंना प्रार्थना केली, हे देवांनो, या भूमीला पवित्र जल द्या. भक्तांची प्रार्थना ऐकून देव प्रसन्न झाले असे म्हणतात. भगवान शंकरांनी आपल्या जटांमधून पवित्र जल पृथ्वीवरती सोडलं आणि त्यातून एका दिव्य नदीचा जन्म झाला. ती नदी पुढे वाहत वाहत पंढरपूरला आली. पंढरपूर म्हटलं की भक्त पुंडलिक आठवतोच. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः भगवान विष्णू विठ्ठल रूपात पंढरपूरला आले. पण त्यावेळी आसपास पवित्र स्नानासाठी नदी नव्हती. तेव्हा देवांच्या कृपेने ही नदी त्या भूमीत प्रकट झाली, असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. म्हणूनच चंद्रभागा आणि विठ्ठल यांचं नातं अतूट मानलं जाते. वारकरी म्हणतात, चंद्रभागेत स्नान म्हणजेच पापांचा नाश. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन घेतात. कारण अशी श्रद्धा आहे की चंद्रभागा माई शरीर शुद्ध करते आणि विठ्ठल आत्मा शुद्ध करतो. अनेक संतांनी चंद्रभागेचे वर्णन केलेले आहे. संत नामदेव, संत तुकाराम, जनाबाई सर्वांनी या नदीला आईचं स्थान दिलेलं आहे. वारकरी प्रेमाने म्हणतात, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. पंढरपूरमध्ये नदी अर्धचंद्राकार वळण घेते. याच कारणामुळे चंद्रभागा हे नाव प्रसिद्ध झालं. अनेक भाविक मानतात की हा आकार स्वतः चंद्रदेवाच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. रात्री पौर्णिमेला चंद्रप्रकाश चमकणारी चंद्रभागा पाहणं म्हणजेच एक दिव्य अनुभव असतो. जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतात, तेव्हा सर्वात आधी ऐकू येतो ज्ञानोबा माऊली तुकाराम.
आणि मग वारकरी धावत जातात चंद्रभागेकाठी. कोणी स्नान करतं, कोणी अभंग म्हणतं, तर कोणी नदीकाठी बसून विठ्ठलांचं नाम घेतं. त्या क्षणी संपूर्ण वातावरण भक्तीने भारलेलं असतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीचाच भाग आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर परिसरात होतो. पण पंढरपूर जवळ नदीच्या चंद्रकोरासारख्या वळणामुळे तिला चंद्रभागा हे नाव मिळालं. म्हणजेच पौराणिक श्रद्धा आणि भूगोल दोन्ही गोष्टी येथे एकत्र दिसतात. चंद्रभागा ही फक्त नदी नाही, ती वारकऱ्यांच्या श्रद्धेची वाहती गंगा आहे. जिथे विठ्ठल भक्तांची वाट पाहतो, जिथे लाखो लोकांना समाधान मिळते आणि जिथे प्रत्येक लाटेत ऐकू येते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. वारकरी संप्रदायात चंद्रभागेला अत्यंत पवित्र मानलं जातं. जसं उत्तर भारतात गंगा नदीचं महत्व आहे, तसंच महाराष्ट्रात चंद्रभागेला मान आहे. अनेक भक्त म्हणतात, गंगा स्नानाने पाप धुतले जातात, पण चंद्रभागा स्नानाने विठ्ठलाची कृपा मिळते. संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांसारखे अनेक संत या नदीकाठी बसून अभंग गात होते. चंद्रभागेच्या वाळूत आजही भक्तांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भगवान विठ्ठल रोज रात्री चंद्रभागेकाठी फिरायला येतात. म्हणूनच अनेक वारकरी रात्री नदी किनारी भजन कीर्तन करतात. त्यांना वाटते या वातावरणात विठ्ठल स्वतः उपस्थित असते. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो लोक नदीत स्नान करतात. पण का? कारण श्रद्धेनुसार चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय विठ्ठल दर्शन पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक वारकरी प्रथम नदीत स्नान करतो आणि मग मंदिरात जातो. पंढरपूरमध्ये नदी मोठं अर्धगोल वळण घेते. वरून पाहिलं तर ती अगदी चंद्रकोरासारखी दिसते. याच कारणामुळे नदीला चंद्रभागा नाव मिळालं. काही पौराणिक कथांनुसार चंद्रदेवाने येथे तपस्या केली होती. त्यामुळे नदीला चंद्राचा आशीर्वाद मिळाला आणि ती चंद्रभागा म्हणून प्रसिद्ध झाली. जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा संपूर्ण नदी किनारा भगव्या रंगाने भरून जातो. टाळा, मृदुंग, अभंग, ज्ञानोबा तुकाराम याचा जयघोष हे दृश्य भाविकांना भावुक करून टाकतात. कार्तिकी एकादशीच्या वेळी अनेक भक्त नदीत दिवे सोडतात. रात्री हजारो दिवे नदीवर तरंगताना दिसतात. तो क्षण इतका सुंदर असतो की लोक म्हणतात जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरलेला आहे. संत नामदेव महाराज म्हणायचे, चंद्रभागा ही विठ्ठलांच्या चरणांतील पवित्र धारा आहे. अनेक संतांनी या नदीला आई म्हटलेलं आहे. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं नाम घेतल्यास मोक्ष प्राप्त होतो. म्हणून वृद्ध वारकरी आयुष्याच्या शेवटी एकदा तरी पंढरपूर वारी करण्याचं स्वप्न बघतात. चंद्रभागा म्हणजेच फक्त पाणी नाही, ती वारकऱ्यांच्या अश्रूंनी, भक्तीने आणि विठ्ठल नामाने पवित्र झालेली नदी आहे. आजही तिच्या प्रत्येक लाटेतून ऐकू येतं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्हाला चंद्रभागा नदीची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच विठ्ठल भक्तीच्या कथा पाहण्यासाठी मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.